श्वेतपद्मासना देवी श्वेतपुष्पोपशोभिता श्वेतांबरधरा नित्या श्वेतगन्धानुलेपना श्वेताक्षसूत्रहस्ता च श्वेतचन्दनचर्चिता श्वेतवीणाधरा शुभ्रा श्वेतालंकारभूषिता वंदिता सिद्धगन्धर्वैः रचिता सुरदानवैः पूजिता मुनिभिः सर्वैः ऋषिभिः स्तूयते सदा स्तोत्रेण तां देवीं जगद्धात्रीं सरस्वतीं ये स्तुवन्ति त्रिसन्ध्यायां सर्वा विद्यालभन्ति ते वंशी विभूषितकरां नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने ध्यानाभ्यासवशीकृतेन मनसा तन्निर्गुणं निष्क्रियं ज्योतिः किञ्चन योगिनो यदि परं पश्यन्ति पश्यन्तु ते अस्माकं भूयाच्चिरं कारिणे पुलिनोदरे किमपि यन् नीलं महो धावति समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगदनीतपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कनधरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं
विठ्ठलं चिन्तयामि ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविचिनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीविठ्ठलाय नमः श्रीमाता पितृभ्यां नमः श्रीगुरुभ्यो नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि। श्री एकनाथी भागवत अध्याय 29 श्लोक क्रमांक 47 आणि ओळी क्रमांक 934। एकनाथी भागवत अध्याय 29 आणि श्लोक क्रमांक 47। श्लोक क्रमांक 47 ओळी क्रमांक 934। ततस्तमन्तर्हृदि सन्निवेश गतो महाभागवतो विशालां यथोपरिष्टा जगदेकबन्धुना ततः समास्ताय हरेरगाद्गति जगाचे विश्रामधाम जो पुरुषा माझी पुरुषोत्तम तो हृदयी धरोनी आत्मा राम उद्धव सप्रेम निघाला कृष्णाची पूर्ण स्थिती हृदयी धरोनी सुनिश्चिती उद्धव विशाल तीर्थाप्रती स्वानंद स्थिती निघाला उद्धव स्वानंद स्थिती पूर्ण जेथे जेथे करी गमन तेथे लोक होती पावन भक्ती ज्ञान वैराग्ये जैस जैसी विवेक विरक्ती तैस तैसी बोधक शक्ती उपदेशी ज्ञान भक्ती चालिला त्रिजगती उद्धरित जासी उद्धवासी झाली भेटी त्यासी हरिभक्त जेथे मिठी भवभय पडलेली दृष्टी बोधक जगजेठी उद्धव जे जे भगवत भक्ती करीत ते भागवत म्हणे जेत मुक्ती वरी भजनयुक्त महाभागवत उद्धवे आदरी जे भक्ती तिची किंकरंत्य भक्ती या लागी महाभागवत स्थिती बोली जे निश्चिती उद्धवा निज शांतताती निर्मळ आत्मानुभवयाती प्रांजळ मोक्षाही बली भजनशील भक्त विशाळ उद्धव ऐसी उद्धवाची विशालता तोही पावला विशाल तीर्था विशाल म्हणावयाची कथा गाता सांगेन एत श्रद्धा मध्ये चित्त शुद्धी स्मरण मात्रे निर्विकल्प बुद्धी नारायण नामे मोक्ष सिद्धी विशाल विधी बदरिकाश्रम अद्यापि करितो अनुष्ठान फळ प्रबळ अल्प ध्याने आकळे सकळ अल्प विरक्ती मोक्ष केवळ ऐसा पळोनी विशाल बदरिकाश्रम जो अंतर्यामी गोविंदो जो जगाचा सुहृद बंधू जो आत्मा राम प्रसिद्धो ज्याचे निज बोध उद्धवा
जैसा कृष्णे केला उपदेशो तैसा बदरिकाश्रमी रहिवासो उद्धवे केला निजवासो तोची जनासी विश्वासो परमार्थ निष्ठे जैसी उद्धवाची स्थिती गती जैसी उद्धवाची ज्ञान भक्ती जैसी उद्धवाची विरक्ती तोची जना प्रति उपदेश जेथे गुरुसी विषयासक्ती तेथे शिष्यासी कैची विरक्ती जेथ गुरुसी अधर्म प्रवृत्ती तेथ शिष्यासी निवृत्ती कदा न घडे या लागी उद्धवाचे आचरित तेची आचरती जन समस्त एवं परोपकारार्थ उद्धव विरक्त बदरिकाश्रमी जैसे शिकवली गेला श्रीकृष्णनाथ तैसेची उद्धव आचरत त्याचे निधर्मे जन समस्त झाले विरक्त परमार्थी परब्रह्माची निज प्राप्ती दृढ करुणी गेला श्रीमती तेची उद्धवासी ब्रह्मस्थिती अहोरात्री अखंड वैसदा घालून आसन का करिता गमनागमन उद्धवाचे ब्रह्मपण सर्वथा जाणमुडेना विरक्ती आणि भोगासक्ती दोन्ही देहावरी सती या दोही हुनी करती परब्रह्मस्थिती उद्धवी विरक्ती माझी नव्हे विरक्त भोगी नव्हे भोगासक्त या दोही हुन अतीत ब्रह्मसदोदित उद्धव तेथ प्रारब्ध क्षये जाण त्या देहासी येता मरण देहीचा देहात्मभाव निर्दळोली संदेहो उद्धवासी ब्रह्मानुभव श्रीकृष्णे पाहो दृढ केला ऐश्या उद्धवासी देहांती विदेह कैवल्याची प्राप्ती म्हणले हे परीक्षिते दृढभ्रांती वक्त्याची गणिता मोडिता काकण घडामोडी सुवर्ण तेवी देहासीच जन्म मरण उद्धव परिपूर्ण परब्रह्म उद्धवासी देही वर्तता तो नित्य मुक्त विदेहता त्यासी देहांती विदेह कैवल्यता हे समवार्ता लौकिक देह राहो अथवा जाओ आणि त्यासी नाही संदेह त्यासी निजात्मता ब्रह्म भावो अखंड भावो अनिश्चित देहासी दैव वर्तते जाण देहासी दैव आणि मरण ज्ञाता ब्रह्मी ब्रह्मवर्ण ब्रह्म मरण दोन्ही देह असो किंवा जावो आम्ही परब्रह्मचे आहो दोरी साप पाहो दोरीची पाहो जीवी भय जेथ मृग जळाटले तेथे म्हणावे कोरडे झाले जेव्हा होते
भक्ति सारामृत प्रकाशन उद्धवे करोनिया दान आवला परम समान सूर्याची रात्री नाही महादिवस उगवे करी देवी स्वरूपाची पंचमोक्षाई अतिविद्या देवी एकतेच्या अनुसंधान जासे घडे श्रवण त्यासे बंधन संसार भय अति त्रासले जे कृष्णासी शरणाले त्यांचे भोभय हरावयावरी जे मथन केले वेदांताचे मथुरी मकविष सार काढिले ज्ञान विज्ञान सार ज्यालाही शिनले ज्ञाते नर त्यासी प्रेरणे रखाकेना मनसी निगम मथिता वेदासी जाई परम व्यथा कृष्ण वेदांचा अधिकर्ता तो दुःख सर्वथा होणे देवी स्वयंवासरु गाय द्विता बाला न लगे सर्वथा देवी श्री कृष्ण वेदमथिता वेदासी व्यथा बाधिना जो सर्वज्ञ ऋषिकेश वेदार्थ सार राजहंस तेने निदिता दुःखलेश वेद सारांश काढिला एवं वेदार्थ निजमथित ज्ञान विज्ञान सारामृत कृष्णे काढुनी तंभूत वृत्तहितार्थ कृपार्पे जेवी हळवारपणे शक्कल काही सुमन मकरंद तेरी मधुर्या वेद श्रीकृष्णे सार शुद्ध काढिले या परी श्री कृष्णनाथ भक्त कृपाळू कृपावंत काढुनी वेद सारामृत निज वृत्त्यादेत निर्भय ऐसे वेद सारामृत पूर्ण वृत्त्यासी पाजुनी श्रीकृष्ण निज भक्ताचे जन्म मरण निर्दयी संपूर्ण भवभय जगाचे माया मुख्य कारण कृष्ण मायेचे निज कारण
एक स्वरूप सच्चिदानंद घन त्यासी संज्ञा श्री कृष्ण नामाची हे योगी माया मनुष्य संत पुरुषा माझी पुरुष श्रेष्ठ पूर्ण ज्ञानी या परी श्री शुकापन अनेक अनेक विकारी नावे एक भावे एक त्यासी देवाचे सर्वदा ऐक्य मग एकता एकानेक भिन्नत्व देखासेना हे एकत्व जवन हे हाता तवन लाभे जीवाची प्रसन्नता एकत्वात ते सर्वथा अकर्तात्मता कळेना जो कर्तव्याचा भाव तव सर्वथा न भेटे देवो अहम पाशी बद्धतेसी ठावो मुक्तता पाहो तत्यागे नाम रूपा एकपण हेची माझ्या अनुष्ठान तेने तुझा जनार्दन माझे मी पण तोची झाला जे बाहुल्यांचे खेळणे एक विसरी आणि संतोषणे एक खेळ विचाचे करणे बाहुलीने नेतो अर्थ देवी माझे न्याय कविता करुण जनार्दन झाला भक्ता या लागी हे ग्रंथ कथा साधू संता पर्यंती
देहवंता ग्रंथ करिता एकही विनय हाता येत जनार्दन झाला वक्ता ग्रंथ ग्रंथार्था तेने आला देखोरी मराठी गोठी न म्हणाई वृथा चावटी पाहावी निजबोध कसवटी ज्यात दृष्टी सज्जनी संस्कृत वंद्य प्राकृत निंद्य हे बोल काय होती शुद्ध हाही अभिमानवाद हंता बंद परमार्थी मोले गुणी खनिता वैरागी अवचटे रत्न लाभे करी हे रत्न सापडल्या केली काय चतुरी उपेक्षा देवी संस्कृता आठाटी करिता परमार्थी नवे भेटी याची जोडल्या मराठीसाठी तेत घालिती मिठी सज्ञान चकोरा चंद्रामृत प्राशन व्हायचा तेथे पडे लग्न केहा महाराष्ट्र ग्रंथदान फळा फळपण ज्ञानाज्ञानी देवासी नाही भाषा विमान संस्कृत प्राकृत होई समान ज्या भाषा केले ब्रह्मकथन त्या भाषा श्रीकृष्ण संतोषे साधुकानी सुतली सुवर्ण स्वनी नाही चाली देवी संस्कृत प्राकृत बोली ब्रह्मकथेने आली समत्वा संस्कृत भाषा निंदा केली तरी ते काय पावन झाली प्राकृत भाषा कथा केली ते वृथा गेली म्हणवेना जवळ भाषा अभिमान तव तव त्यासी बाधक पूर्ण ज्या भाषा केले ब्रह्मकथन ते होय पावन हरिचरणी माझी मराठी भाषा उघडी परी परब्रह्मेसी फळली गाडी हे जनार्दनी लागली गोडी ते चवी नोडी ग्रंथार्थ हे जनार्दन कविता वाडी ब्रह्मरसे रसाळ गाढी संत सज्जन रामती गोडी आलागी जोडी जोडीला ग्रंथ उद्धव व्याजे स्वये श्रीकृष्ण वदला पूर्ण ब्रह्मज्ञान येचे दुही भवबंधन दीन जनक आवया तो हा एकादशायसा ग्रंथ जे तथार्थ बघ परमार्थ येणे महाकवी समस्त निजहितार्थ पावले पक्व फळी शुक झेपावे येत भूमी जाऊन पावे तेवे महाकवीचे घेऊन मागावे मी पावे प्राकृत महारायाच्या ताटापाशी रेगमुनाई समर्थासी येथे सुखे बैसे माशी देवी हा मासे प्राकृत ग्रंथ भोजनी धरुणी बापाचा हात गोडके आधी बाळक खात देवी हा महाकवीच्या अनुभवात प्राकृते परमार्थ मी लाभे मी लादलो सद्गुरु चरण तेने हे चालले निरूपण बाप कृपाळू जनार्दन ग्रंथ संपूर्ण तेने केला मनाला पुरुष झाला परमार्थ पुढे आहे महा अनर्थ कैसा नवे गुणनाथ ते श्रीकृष्णनाथ गाविल माता पिता स्त्री पुत्र जन जाती गोत सुहृद सज्जन सकळ कुळासी एका मरण ममता श्रीकृष्ण पदानंदरी कृष्ण आज्ञा काळ वंदे माथा एवढी हाती असता सत्ता तरी पुढरक्षणाची ममता श्रीकृष्णनाथा सेना ज्यासी देही निरभिमानता ज्यासी बाधिना कुळाची ममता ते देहीची निरहंकारता श्रीकृष्णाता सांगे जावी हे ज्ञान परिपाक निर्वाण अति गोडीचे निरूपण पुढील अध्याय जाण श्री शुकापन सांगेल ते ज्ञान गुह्य निज कथा जनार्दन कृपा तत्वता एका जनार्दन वक्ता अवधान श्रोता मजल्यावे जेत संतावधान देती एक कथा ओढवे परमार्थी एका जनार्दनी विनंती अवधान ग्रंथार्थी मजल्यावे इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादश स्कंदे एकोनविंश संवादे एकाकार टीकायां 29ोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु पुंडलीकवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। ओम श्री परमात्मने नमः। अथ त्रिंशोऽध्याय। श्री गणेशाय नमः। श्री कृष्णाय नमः। जय जय सद्गुरु अनादि, जय जय सद्गुरु सर्वादि, जय जय सद्गुरु सर्वसिद्धि, जय जय कृपानिधि कृपाळुआ। पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की। गोपाल कृष्ण भगवान